KTN महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात KTN महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातमी। माहूर शहरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे मंजूर झालेल्या नागरिकांनी जुनी राहती घरे पाडून घरकुलाचे बांधकामे सुरू केली। शासनाचे अनुदान व पैसे लवकर मिळतील या अपेक्षेने अनेकांनी उधार उसनवार करून खाजगी कर्जे घेऊन घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले, परंतु घरकुलांचे संपूर्ण हप्ते अद्यापपर्यंत मिळाले नाही। पहिल्या DPR मधील 76 लाभार्थ्यांना केवळ 2,30,000 रुपये मिळाले। उर्वरित 20,000 रुपये अद्याप थकीत आहेत। एकूण 4 DPR मधील 1,301 लाभार्थ्यांपैकी 102 लाभार्थ्यांचे 50,000 रुपयाचे हप्ते अद्याप थकीत आहेत। अनुदानाचे पैसे वेळेत न मिळाल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत आले आहेत। त्यामुळे सदर लाभार्थ्यांचे थकीत असलेले हप्ते तातडीने लाभार्थ्यांना देण्यात यावे अशी विनंती करूनही शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांची रक्कम मिळाली नसल्याने तसेच आनंद पाटील तुपदळे यांची वारंवार मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊनही दखल झाली नसल्याने दिनांक 22 रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदळे यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। 2025 रोजी सर्वात आधी माहूर तहसील कार्यालयामध्ये आम्ही आमरण उपोषणाबद्दल माहिती दिली, कारण की लाभार्थ्यांचे जवळपास 1100 लाभार्थ्यांचे गेल्या 8 वर्षापासून पैसे जे बांधकाम पूर्ण झालेले आहे, काही लोकांचा अर्धवट आहे, अशा लोकांची लाभार्थ्यांची आम्ही मागणी केली, पण ते आतापर्यंत घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही। आणि दुसरा मुद्दा म्हणजे लाभार्थ्यांना जे हक्काची रेती 15 मे रोजी तेव्हा राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी घोषणा केली की लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती घरपोच दिली जाईल, पण घरपोच तर मिळाली नाही। आणि तहसीलच्या जवळपास 2-3 महिन्यापासून आम्ही चक्रा मारल्या, तरी पण लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही। आणि जे माहूर शहर गावठाण खूप कमी असल्यामुळे इथं बेघर लाभार्थी म्हणजे त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ भेटला नाही आणि मिळू बी शकत नाही, असे बेघर लाभार्थी बी खूप आहेत। त्यासाठी त्या लाभार्थ्यांना सुद्धा हक्काचं घरकुल मिळावं आणि घरकुल लाभार्थ्यांना रेती 5 ब्रास रेती मिळावी आणि 2018, 19 आणि 20पर्यंत ज्यांचे घराचे बांधकाम पूर्ण झालेले आहेत, काय अपुरे आहेत आणि त्यांच्या खात्यात पैसे तात्काळ जमा करावेत, ह्यासाठी आम्ही आज माहूर शहरातील शेकडो लाभार्थ्यासह आजपासून आम्ही आमरण उपोषणाला बसलेले आहोत। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा KTN महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा।